शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अध्यक्ष उद्धव ठाकरे ने शुक्रवार को पुणे दौरे के पहले दिन प्रसिद्ध संविधान विशेषज्ञ उल्लास बापट और अधिवक्ता असीम सरोदे से शिष्टाचार भेंट की। उद्धव ठाकरे के साथ हुई बैठक के बाद असीम सरोदे ने मीडिया से बात करते हुए कहा कि पार्टी सिंबल और विधायक अयोग्यता पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई चल रही है। विधायक अयोग्यता की सुनवाई से ज्यादा अहम है पार्टी और सिंबल की सुनवाई। सुप्रीम कोर्ट का पार्टी और सिंबल के बारे में हुआ फैसला गलत है। सर्वोच्च न्यायालयात केसेस सुरू आहे आणि उच्च न्यायालयात सुरू आहे अपात्रतेच्या संदर्भात तर त्या सुनावणीमध्ये किती लवकर निकाल लागू शकेल उद्धव साहेबांनी बरेचदा उल्लेख केला आणि त्यांना असं वाटते आता की अपात्रतेबद्दल जर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय लागणार नसेल तर ते अत्यंत दुःखद आहे आणि पक्षचिन्ह आणि पक्ष या संदर्भात जो निवडणूक आयोगाने निकाल दिलेला आहे तो जास्त वाईट स्वरूपाचा आहे असं त्यांचं मत त्यांनी आधीसुद्धा मांडलेलं आहे ते त्यांनी सांगितलं। त्यांचं मत आहे की अपात्रतेपेक्षा पक्ष आणि पक्षचिन्ह याबद्दलचा निकाल लागला पाहिजे तो त्यांना फार महत्त्वाचा आणि आवश्यक वाटतो कारण की संविधानिक आणि घटनात्मक दृष्टिकोनातून तो निकाल होणं आवश्यक आहे। थोडा मागे हो ना। उच्च न्यायालयातल्या केसेस मी चालवतो आहे त्यामुळे त्याबद्दल सुद्धा मी त्यांना माहिती दिली की जर भरत गोगावले यांनी उच्च न्यायालयात केस दाखल केलेली आहे त्याचा अर्थ त्यांना केवळ सुप्रीम कोर्टातली केस विलंब करायचा होता म्हणून त्यांनी ती दाखल केलेली होती आणि जर एवढी घाई त्यांना होती की राहुल नार्वेकर यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे असं भरत गोगावले म्हणजे एकनाथ शिंदे गटाला वाटते तर हे त्यांनी कोर्टात दाखवणं हा सुद्धा नाटकीपणा आहे आणि त्यांना जर एवढं ते प्रकर्षाने जाणवत होतं तर राहुल नार्वेकर यांचा निर्णय चुकीचा आहे आणि त्यांनी ते म्हटलेलं आहे त्यांच्या पिटिशनमध्ये हायकोर्टातल्या तर राहुल नार्वेकरांनी लवकरात लवकर रिप्लाय द्यावा असं सांगणं आवश्यक होतं। त्याच्याबद्दल कोणती आग्रही भूमिका त्यांनी घेतली नाही हे सुद्धा मी त्यांना माहिती म्हणून सांगितलेलं आहे।